डॉक्टरांनी बीपी सांगितला होता तुम्हाला? 50 mg गोळी होती. सुपलार 40 होती आधी. ते तर म्हणते बीपीची गोळी नाही खाल्ली तर ब्लास्ट होतं डोकं. हां, ब्रेन हॅमरेज होतं. हा तेच ना. मग आपण योगासनं चालू केली. योगा परत ॲसिडिटीची गोळी होती, बीपीची गोळी होती, बीपीची गोळी, सगळ्या गोळ्या सुटल्या. अच्छा. ते योगासनांमुळे. योगाचा एवढा अनुभव आला. मग आम्ही त्यात वेगवेगळे कोर्स केले. योग प्रवेश, योग परिचय, योग प्रबोध, योग शिक्षक. आणि मग कंटिन्यू, पण याच्यात एकच आहे, कंटिन्यूपणा पाहिजे, निरंतर सातत्य. हां, तुम्ही जर आठवड्यात 2 दिवस येतात फायदा होणार. प्राणायामाचा, योगाचा खूप प्रभाव आहे. फायदा 100% आणि अनुभव घेऊन पाहायचं जनतेने आपण स्वतः. त्यामुळे कुठं असून द्या, एका दिवशी काढायला ठीक आहे, पण शक्यतो त्याच्यात हे सातत्य कायम राहिलं पाहिजे तुमच्या त्याच्यामध्ये. काय किती विद्यार्थी आहे तुमच्याकडे? 15 आहेत. 15. आणि तुम्हाला लावायचं का जाधव सर योगाचा क्लास? किती टायमिंग आहे? 6:15 ते 7:15 सकाळी तपोन रोडला. तर मग आहार विहार सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. लेक्चर असतात त्याच्यात 5 लेक्चर. तुम्हाला त्याची माहिती, काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, कसं काय राहिलं पाहिजे, सगळं त्याच्यावर पण बरंचसं आपलं अवलंबून आहार विहार. तर त्याच्यामध्ये योग म्हणजे काय दिसतं, तुम्ही व्यायाम आसनं प्राणायाम केलं म्हणून योगा झाला असं नाही आहे, किंवा योग झाला म्हणून असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये समत्व चित्ताचे, ज्ञानेश्वरमध्ये सुद्धा उभी आलेली समत्व चित्ताचे हेचे सारं जाणं सांगितलेलं आहे. त्याचं सुद्धा समत्व बुद्धी. आणि हा देहाकून आत्म्याकडं, देहाकून मनाचा अभ्यास आहे. हा देहाकून मनाकडं, मनाकून आत्म्याकडं, आत्म्याकून परमात्म्याकडे जाण्याचा हा मार्ग आहे. कसा देहाकून मनाकडे, मनाकडे. हां, कारण मन प्राणायामाने मन आपलं काय होतं, आपल्या ताब्यात येतं, नियंत्रणात येतं. म्हणून देहातून मनाकडे जायचं, मनाकून आत्म्याकडं, आत्म्याकून परमात्म्याकडे. आत्म्याकडे हे माय डोक्यात तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला ध्यान धारण्याचा अभ्यास करता, तुम्हाला आत्मा जाण्याचा मार्ग. म्हणून यम नियम आसन प्राणायाम म्हणून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अष्टांग योग कुणी सांगितलेलं आहे पतंजली मुनींनी. बरोबर. मग या अष्टांग योगापैकी आपण काय करतो, यम नियम आणि आसन प्राणायाम एवढ्यातच गुंततो. 4च पायऱ्या. पुढच्या पायऱ्यात आपण प्रत्याहार धारणा ध्यान समाधी याच्यापर्यंत हळूहळू जायचं असतं. आणि हा अभ्यास पुढे जर गेला ना तर तो अभ्यास पुढे जातो शेवट समाधीकडे. ध्यान धारणा समाधी, समाधीच्या पुढे काही नाही. मग त्याच्या पुढे मोक्ष आहे समाधीच्या पुढे. मग तोच अभ्यास निर्विषय निरहंकार होऊन जातो माणूस, शून्य अवस्था. तिथून जायचं हळूहळू. पण ते तुम्हाला डायरेक्ट जर सांगितलं नाही ना, म्हणून हळूहळू तुमचा दृढ आसनांची दृढता जायला लागली. आसन ज्यावेळेस करतो ना आपण, बसण्याची कॅपॅसिटी पाहिजे तुमची, त्यासाठी आसन आहेत. मग नंतर प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय, श्वासावर तुमचं नियंत्रण येणं म्हणजेच प्राणायाम. असं ते आपल्याला अवयव ध्यान शिकवलं जातं त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमचा श्वासावर तुम्हाला लक्ष ठेवण्याचा अभ्यास शिकवला जातो. वेगवेगळे त्याच्यात विषय आहेत. आणि ते मग जसे ओंकार साधना एक रोज केली पाहिजे प्रत्येक माणसाने. ओंकार साधनेमुळे काय होतं, मन एकदम एकाग्र होतं. त्यानंतर आपल्या ज्या पिशी शरीरातल्या, ते शरीराची पेशीची आयुष्य वाढतं. समजा जर ती पेशी 1 तास टिकणार असेल तर 2 तास टिकते, तिची लाईफ वाढते. एकाग्रता. त्यानंतर तुमच्या विचारशक्ती वाढते. बरेचसे त्यातून खूप फायदे प्राणायाम. मनोरुग्णांना तर ओंकार साधना लय त्या ठिकाणी कॅसेट लावल्या जातात. म्हणून ओंकार साधना खूप प्रत्येक येणे. आणि जर विद्यार्थ्यांनी केली ना ओंकार साधना, मी असं ऐकलं मनोरुग्ण 400 प्रकारचे प्रकार असू शकतात, ते आता डॉक्टरना माहिती. परंतु कोणताही मनोरुग्ण असला त्याला ओंकार साधना इतकी महत्त्वाची की त्याच्यामुळे मन शांत, एकाग्र आणि शांत, खूप विचारशक्ती पण त्याची बदल होते विचारामध्ये सुद्धा. नुसतं ऐकलं तरी म्हणलं तर त्याचा अजून डबल फायदा आहे. असं आहे, कारण व्हायब्रेशन्स होतात ना जे मेंदूवरती जे आपले केंद्र आहेत
ते एकदम ओपन होतात. कारण 6-7% मी फक्त आपला मेंदू आज हुशार माणसात चालू आहे. आणि आपण त्यातले मग आता प्रत्येकाने विचार करा किती टक्के, आपण 1-2% पण नसतो. पुन्हा मोदी म्हणले किंवा APJ अब्दुल कलाम हे असे जे ग्रेट सायंटिस्ट मोठमोठे विद्वान लोक आहेत त्यांचे किती आहे 6-7% मेंदू चालतो. बाबा रामदेव असे जे विद्वान लोक आहेत कुणी असतील त्यांचे फक्त 6-7% मेंदू चालू आहे. जे काही नामवंत नामवंत. आणि आपण स्वामी विवेकानंदासारखे असे कितीतरी ज्ञानेश्वर माऊलींसारखे कितीतरी असे सांगतायत मुलांना. आणि मग विचार करा तुम्ही आपण जर 2-3% पण नाहीत आपण त्याच्यामध्ये. हो चला